नदीच वाटते यार हे बघ. थोडं पाणी भरलंय. हाय हॅलो, बघा मुंबईचा पाऊस कसा जबरदस्त आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, आज मी तुम्हाला दाखवत आहे गावातच हे बघ बाळी असेल ना. मी बघ ती गाडी बघ, टायर बंद झाली गेली. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर मुंबईत आहे ना खूप मुसळधार पाऊस आहे. बोलाय पण येईना झाले, पाऊस असल्यामुळे थंडी झाली आहे. भिजलोय आम्ही आणि आता रिक्षात बसलेलो आहोत. निघालो आहोत अंधेरीहून घाटकोपरला. तर एवढा पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. आणि गणेश हात जोडून काय बोलत आहेस देवाकडे? खूप पाऊस आहे. आम्ही व्यवस्थित हे बघा केवढं पाऊस, एवढं पाणी बाहेर आहे. मी सगळ्यांना पागल पागल बोलतो. इथे पाणी तर हे एवढं पाणी भरलेलं आहे. आता असाच जर 3-4 दिवस पाऊस चालू राहिला तर किती पाऊस पाणी भरेल, ह्याला कोण कारणीभूत आहे असेल कमेंटमध्ये सांगा. कोण कारणीभूत असेल हे पाणी भरायला एवढं त्याला? हा हॅलो, पावसामुळे असं ट्रॅफिक आहे जाम. आता 10 मिनिटं झालं आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय. बघा हे बघा, खूप ट्रॅफिक जाम आहे. असं पाणी भरलेलं आहे एवढं फुल, आणि आम्ही जाऊ शकत नाही पुढे. रिक्षा सोडली आम्ही. बघितलं, जागृतीनगरला जायचंय आम्हाला. पुढे बघा कसं पाणी भरलंय गच्च. बघा किती पाणी भरलंय, डेंजर आहे. हे सगळं प्लास्टिक वगैरे बघा कसं आहे. कुठलं स्टॉप आहे रे मेट्रोचं गणेश? आसलपा मेट्रो स्टेशनला आम्ही चाललेलो आहे. बघा डेंजर आहे बघा कसं. पंप लावला पाणी काढायला. हा कुठं पंप लावलाय? कुठं पंप लावलाय? बापरे, हे गटारातलं पाणी येते. आता हे रस्त्यावर का सोडलंय? पण रस्त्यावर सोडलंय. ओके, बापरे केवढं आहे पाणी. चला आम्ही चाललो मेट्रोने. मग मेट्रोने चाललोय. बघा बघितलं केवढं पाऊस आणि पाणी आहे. आसलपा मेट्रो स्टेशन पासून आता आम्ही रिक्षाने आलो होतो. रिक्षामध्येच सोडली. बसलो किती वेळ रिक्षात बसलो. उलट्या व्हायला लागला त्या वासाने. नुसत्या गाड्या वाजते. म्हणून आता आम्ही चाललो मेट्रो. कुठे गेला माझा लिओक गेला पुढे. असं आहे तिकीट काढून स्टेशन आहे.